शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, कामकाज नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे? तुम्ही जी लक्षवेधी मांडता ती चर्चेत राहते, आज कुठली लक्षवेधी तुम्ही मांडणार आहे? नाही, आज लक्षवेधी वगैरे काही नाही आहे, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मुंबईतील मराठे महाविद्यालय आणि आचार्य महाविद्यालयामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जीन्स आणि टी शर्टवर बंदी घालण्यात आलेली आहे। काल अशा प्रकारचा तालिबानी फतवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी काढला की मोना विद्यार्थी जीन्स आणि टी शर्ट घालून किंवा जर्सी घालून जे महाविद्यालयामध्ये येत होते त्यांना प्रवेशद्वारावर रोखण्यात आलं, म्हणजे हा तालिबानी फतवा आहे। अशा पद्धतीने एका बाजूला हिजाबवर बंदी घाला अशी मागणी होत असताना जाणीवपूर्वक आपले विद्यार्थी जे ह्या जगामध्ये 70 ते 80% तरुण तरुणी ह्या जीन्स आणि टी शर्ट घालणारे असतात आणि ते जर अशा प्रकारे महाविद्यालयामध्ये जात असतील आणि त्याच्यावर महाविद्यालयाच्या माध्यमातून बंदी येत असेल तर ही निश्चितपणे चुकीचं आहे। मी ह्या सभागृहामध्ये सुद्धा आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे तो मुद्दा उपस्थित करणार आहे। मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना सुद्धा मी या बाबतीतला पत्र दिलं आहे। मला मिळालेल्या माहितीनुसार काही वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी व्यक्ती ह्या महाविद्यालयाला वेठीस धरून ह्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे त्यांच्या लोकशाहीवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मी मागणी सभागृहात सुद्धा करतोय आणि मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेली आहे। नक्कीच आता नवाब मलिक जे आहेत त्यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे, अजितदादांच्या बैठकीत ते गेलेले आहेत, ज्या नवाब मलिकांवर बरेचसे आरोप झाले, ते नवाब मलिक आता जर महायुतीत आले तर चालतील का? बघा, हा सर्वस्वी निर्णय महायुतीच्या नेत्यांचा आहे। मी एक सर्वसामान्य आमदार म्हणून माझी भूमिका नेहमी स्पष्ट करत असतो, परंतु आज तो जो निर्णय आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षाच्या प्रमुखांना आहे। आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतलेला आहे की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारे वादविवाद होईल किंवा अशा प्रकारे वक्तव्य तुम्ही कुणीही करू नये जेणेकरून महायुतीचा वादविवाद लोकांच्या समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा प्रकारे आम्ही काही वक्तव्य करणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ह्या बाबतीतला अंतिम निर्णय आमच्या पक्षाचे सगळे प्रमुख घेतील। विरोधक वारंवार आरोप करतात की त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार कुठेतरी करते। आता बघा, विरोधकांना त्याच्याशिवाय दुसरं काय? आमचे प्रसाद लाड जेव्हा सभागृहामध्ये बोलत होते तेव्हा ह्या सभागृहामध्ये पवित्र सभागृह आहे, ह्या मंगल कलश घेऊन आलेला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरदचंद्र पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांची परंपरा असलेलं हे सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याला मुख्यमंत्र्यापदाचाच बहुमान मिळतो, सन्मान मिळतो। त्यामुळे जर प्रसाद लाड यांनी हातवारे करून सभागृहामध्ये जर काही बोलले असेल आणि त्यांच्या समोर जाऊन शिवीगाळ विरोधी पक्षनेता म्हणून ते करत असतील तर ती 5 दिवसाची त्यांना जी शिक्षा दिलेली आहे, मी कालही म्हणालो ती अपुरी आहे। त्यांना पूर्ण अधिवेशन काळापर्यंत निलंबित करायला पाहिजे, कारण ह्या पवित्र सभागृहाचा तो अपमान आहे, ह्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचा तो अपमान आहे। त्यामुळे त्यांच्यावर अजूनही 5 दिवसापेक्षा जास्त कारवाई करावी असं माझं स्वतःचं मत आहे। नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।